मिळतीये तब्बल आणि तब्बल 12. फटका सुंदर वन्स अगेन गॅप शॉट सिलेक्शन. लाईव्ह मॅप आणि शोधलाय गॅप. गाडी पोहोचली आहे डेस्टिनेशन वरती. आता डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा शेवटच्या बॉल वरती दमदार चौकार. आपल्याला पाहायला मिळतील जाऊन पोहोचल्यात 16 या आकड्यावरती. मैदानावरती कॅचची संधी होती, कॉटन बॉलची संधी मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो झालेली मिस्टेक आणि त्यावरती एका धावेची मोहर. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं मार्गस्थ सुनील यांच्या माध्यमातून. मोहिली 40+ विपक्ष उंबाडे बी 40+ अशी मॅच मैदानावरती पाहायला मिळते. फटका सुंदर फटका लाजवाब. एका टप्प्यावरती बॉल निघून चाललाय मिड विकेटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानंट. बॉल सीमा पार आलेला दमदार चौकार. मॅच मैदानावरती आलाय चौकार. चौकारांची आतिषबाजी मैदानावरती केली जातीये ती म्हणजे टीम उंबाडे बी 40+ या क्रिकेट संघाच्या माध्यमातून. खूप चांगली बॅटिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. मोहिली 40+ संघ थोडासा बॅकफुट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. फटका सुंदर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. सुंदर असा स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर असतील. सिंगल झाली 8. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि मैदानावरती 3 धावा बघता बघता कंप्लीट होतील. टाळ्या वाजवणं गरजेचं आहे मित्रांनो. वयाच्या 40 नंतर देखील खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतो रेग्युलर क्रिकेटरांना देखील पिट करेल अशी खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती रोहितदास सर आणि अजित सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला 24-24 पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला दुसरं पाहायला मिळेल 143. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत आपण पाहू शकतो 8 धावा खर्च केल्या गेल्या. तिथे अनुमान चुकीचा पाहायला मिळतोय मैदानावरती. तोपर्यंत 1 धाव झाली कंप्लीट एका धावेच्या साथीने. धाव फलकावर धावा आपल्याला 25 पाहायला मिळतील. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं मार्गस्थ. 4 चेंडूंचा खेळ झाला आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि थोडेसे दडपणाखाली मोहिली 40+ संघ नक्की असेल. चांगला चेंडू मैदानावरती डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थगित पाहायला मिळते. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 25 आणि शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकामधील. गोलंदाज तयार सुनील. विकेट टेकिंग गोलंदाजी आता करावी लागेल. या शेवटच्या बॉलवरती विकेट आली नक्की कमबॅक होईल मोहिली 40+ संघाचा. बॅटची एज इथे झालेली वन्स अगेन मिस्टेक. थर्डमॅनचे फिल्डर अगदी चपळ होते मैदानावरती. तोपर्यंत 1 धाव झाली कंप्लीट एका धावेच्या साथीने. एंड ऑफ अ सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा वाजविकेत समाप्त झाला आणि प्रथम बॅटिंग करत असताना उंबाडे बी 40+ क्रिकेट संघाची धाव संख्या धाव फलकावरती आपल्याला 26 पाहायला मिळते. मैदानावरती पाणी घेऊन जायचे कारण पाण्याची मागणी जी मात्र मैदानावरती करण्यात आलेली आहे. विनंती असेल मॅनेजमेंट कमिटी व्यवस्थापन समिती आपण पाणी मैदानावरती घेऊन जायचंय. जोपर्यंत मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक होईल संधी असेल डीजेला.
बॉलिंग मार्कवरती बॉलर पाहायला मिळतील. साईनाथ पाहूया. काशीनाथ यावेळेस फटका हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. चेंडू पडलाय नो मॅन्स लँड मध्ये. प्रयत्न फार चांगले होते तर तोपर्यंत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल एकच धाव कंप्लीट झाली आहे आणि बघता दुसरी धाव देखील होत असताना कंप्लीट. 2 धावींच्या साथीने धावफलकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 28-28 या आकड्यावरती. काशीनाथ या तिसऱ्या षटकामध्ये काशीनाथ यांना कमबॅक करणारी गोलंदाजी करावी लागेल आणि ती कशी होईल तर विकेट टेकिंग गोलंदाजी आणि डॉट बॉल पर्सेंटेज आता मात्र वाढावे लागतील अन्यथा या मॅच मध्ये तुम्ही बॅकफुट वरती व्हाल. बॅटची एज आणि येस फलंदाज झालेत बाद. कॉटबी यांची विकेट मैदानावरती एसटी रक्षकांच्या माध्यमातून सुंदर असा झेल पाहायला मिळतोय. पहिली मोठी विकेट बॅटिंग करत असताना टीम उंबाडे ब 40+ क्रिकेट संघाला. फलंदाज रोहिदासजी भोईर. बॅक टू दी पवेलियन. पहिल्या विकेटची प्राप्ती झाली आहे. ज्या विकेटची नितांत गरज होती तो ब्रेक थ्रू मैदानावरती या तिसऱ्या षटकामध्ये मिळालेला आहे. देर आहे बट दुरुस्त आहे. मैदानावरती लेट विकेट आली आहे मात्र कमबॅक देखील होऊ शकतो. पहिले फलंदाज बाद झाले रोहिताशी भोईर सर. मात्र तिसऱ्या क्रमांकावरती पहिले फलंदाज बाद झाल्यानंतर आता आपल्याला पाहायला मिळतील आनंदजी पंजे सर. पाहूया कशा प्रकारे कामगिरी या तिसऱ्या क्रमांकावरती करतील. स्ट्रायकिंग एंड वरती आहेत ते. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र अजितजी पाटील सर. 12 चेंडू 26 धावांची एक स्मॉल बट इफेक्टिव्ह कॅमिओ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. त्याचं देखील कौतुक करणं तो बनताय. मैदानावरती आपण पाहू शकतो फलंदाज झालेत बाद. एसट्या झाल्या उद्ध्वस्त. दांडी होत असताना गोल. अजून एक फलंदाज तंबूच्या आशयाला. बॅक टू बॅक दुसरा विकेट. फलंदाज आनंदजी पंजे सरांची केळी होत असताना समाप्त. टीमला बसलेला झटका क्रमांक दुसरा. मैदानावरती आपण पाहू शकतो चौथ्या क्रमांकावरती डावकरी आताचे शैलीदार फलंदाज लेफ्टी अटॅकिंग बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. भास्करजी पाटील सर. पाहूया चौथ्या क्रमांकावरती कशा प्रकारे कामगिरी करतील. खूप चांगल्या प्रकारे कमबॅक मैदानावरती आता झालाय काशीनाथ सरांच्या माध्यमातून या तिसऱ्या षटकामध्ये. जर विचार केला तर पहिल्या बॉलवरती डबल त्यानंतर 2 बॉल 2 विकेट आणि आता ऑन अ हॅट्रिक वरती असतील. बघा विनंती असेल ज्यांची कोणाची ती ॲव्हेंजर आहे त्या ॲव्हेंजरचा आपण पाहू शकतो थोडासा स्थलांतर करायचं. थोडासा पुढे न्या त्यांना. असे डाऊन करा अन्यथा रिफ्लेक्शन आमच्या पंचांवरती आमच्या खेळाडूंवरती येतोय. काशीनाथ ऑन हॅट्रिक असतील. पाहूया काशीनाथ त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का. फटका सुंदर आहे ऑन साइडला. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह डीप मध्ये फिल्डर असतील. कॅच झाली आहे कंप्लीट. विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट करत असताना काशीनाथ आपल्याला पाहायला मिळतील. संघ जरूर अडचणीमध्ये होता मात्र त्यांनी देखील सांगितलं की सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता. तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता. अरे गिरते हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. विकेटची प्राप्ती इथे अजून एक आणि तिसरा सलगचा विकेट येत असताना तो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय काशीनाथ यांच्या माध्यमातून. गोलंदाजी आवडली असेल टाळ्या व्हायला मित्रांनो हरकत नाहीये. सुंदर गोलंदाजी मैदानावरती काशीनाथ सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 षटक आणि 2 षटकांमध्ये आक्रमक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. मात्र काशीनाथ सरांच्या माध्यमातून या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. सुंदर अशी गोलंदाजी मैदानावरती. त्यांनी देखील सांगितलं जब मसले बडे होते मोहिली टीम के लिए हम खडे होते. आणि मैदानावरती आपल्याला तेच पाहायला मिळालं. जरूर संघ अडचणीमध्ये होता. अशा वेळी अडचणीमधल्या संघाला
त्यांनी बाहेर काढलाय. डुबतीनं या किनारे पोहोचवली आहे आणि असं म्हटलं जातं हिरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको, धूप में तो काच का तुकडा भी चमकता. मैदानावरती आपल्याला तेच पाहायला मिळालं. काशीनाथ सरांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. मैदानावरती फटका सुंदर पाहायला मिळतोय. विशेप मध्ये सिंगल चाली कंप्लीट लॉंग ऑन मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. क्षणाक्षणाला बदलणारे चित्र आपल्याला क्रिकेटच्या या विलोपनीय दुनियेमध्ये पाहायला मिळतात. असं म्हटलं जातं राजकारण, टेनिस बॉल, क्रिकेट आणि सरडा क्षणाक्षणाला बदलतो आणि मी म्हणेल सरड्यापेक्षा एक रंग बदलणारी जास्त मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी काशीनाथ सरांच्या माध्यमातून. त्यावेळेस आपण पाहू शकतो फक्त दिशा दाखवली. सिंगल कंप्लीट झाली मिड विकेटच्या दिशेला. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. अशा रीतीने एंड ऑफ थर्ड वर तिसऱ्या षटकाचा वाजू विकेट समाप्त झाला आणि धावा फलकावर धावा आपल्याला 30 पाहायला मिळतील. हा षटक फार चांगलं होतं. काशीनाथ सरांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फक्त 4 धावा खर्च केल्या, 3 गडी बाद केले. या स्पर्धेमधली पहिली विकेट अटॅक कंप्लीट केली आणि अशा रीतीने जो मोहिली 40+ क्रिकेट संघ बॅकफुट वरती होता, आता तो संघ आपल्याला पाहायला मिळतो 50-50 पोझिशन वरती. या चला फिल्डिंग लावून घ्यायची ही विनंती असेल, रिक्वेस्ट आहे. लवकरात लवकर टीम मोहिली 40+ क्रिकेट संघ वेळ वाचवणं जे मात्र फार गरजेचं आहे. 3 षटकाची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 30 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पुढची मॅच उंबाडे 40+ आणि वाडेकर 40+. दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. उंबर्डे ए 40+ तसेच वाडेकर 40+. तर नक्कीच दीपेश शेठ यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली संतोषजी शिंगोळे सरांनी तर मात्र त्यांना 2000 रुपयाचं कॅश प्राइज आणि आदरणीय शक्तिवान शेठ भोईर सरांच्या माध्यमातून देखील प्रत्येक विकेटसाठी संतोषजी शिंगोळे सरांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पारितोषिकांचा वर्षाव, बक्षिसांची खैरात मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू आहे. सातत्याने त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. ज्यावेळेस प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस झाला सरांना आम्ही विचारलं की सर फॉर्म कसा आहे, तर सर म्हणाले की आम्ही सातत्याने प्रॅक्टिस पहिले करायचो, आता प्रॅक्टिस करत नाही, आता आयोजनमध्ये आहेत आम्ही. आमची देखील स्पर्धा होती आणि त्यावेळेस जर विचार केला तर सर म्हणत होते की आमची आता थोडीशी प्रॅक्टिस कमी आहे, कदाचित गोलंदाजी देखील तितकी धारदार नसेल. मात्र मैदानावरती पहिलाच बॉल जो मात्र आपण पाहिला चांगला होता. त्यानंतर दुसरा बॉल देखील आपल्याला लाजवाब पाहायला मिळाला, यावरती सिंगल धाव अर्जित झाली. टीमची टोटल धाव फलकावरती आपल्याला 31 पाहायला मिळेल आणि गोलंदाज तयार. बॅटची एज आणि यस फलंदाज होतील बाद. संतोष शिंगोळे सरांच्या माध्यमातून इथे अजून एक विकेटची प्राप्ती. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. शिल्लक आहे. मोहिली 40+ क्रिकेट संघाने जो कमबॅक पाहायला मिळतोय आपल्याला त्यांच्या माध्यमातून, अगदी एक्सलेंट कमबॅक. मैदानावरती काय सुंदर कामगिरी मैदानावरती केली आहे. ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न वन्स अगेन झाला जरूर होता, मात्र वाईट +1 2 धावा 8 टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील 33 या आकड्यावरती. पहिला चेंडू जो डॉट, त्यानंतर आली सिंगल, त्यानंतर विकेटचं पतन झालं. मात्र त्यानंतर एक्स्ट्राच्या 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड झाल्या आणि मैदानावरती अजून एक फलंदाज बाद. तुमच्या आशयाला जात असताना 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज आपण पाहू शकतो यांची खेळी होत असताना समाप्त. अजित पाटील बॅक टू दी पवेलियन.
थँक्यू व्हेरी मच प्रसन्न चव्हाण. पुनश्च सर्व लाडक्या क्रिकेट शौकीनांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण बघतायत नमो चषक 2024. अत्यंत सुंदर अशी क्रिकेटची ही स्पर्धा. दिवस आजचा हा तिसरा अंतिम दिवस, निर्णायक दिवस. आजचा दिवस सेलिब्रेशनचा, आजचा दिवस जल्लोषाचा आणि आजचा दिवस आहे निकालाचा. तर ओपनर मैदानावरती चाललेले आहेत काना आणि संतोष असे दोन बॅटर आपण बघतायत. मैदानावरती मोहिली टीम आता चेस करण्यासाठी मैदानावरती उतरते. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 26 आल्या होत्या. तर या ठिकाणी आदरणीय शक्तिमान दादा भोईर उपस्थित आहेत, टिटवाळा मोहनय मंडळाचे अध्यक्ष, आणि त्यांच्या वतीने मोहिलीच्या प्रत्येक बॅटरसाठी पुरस्कार आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपये देण्यात येतील. तर बघूया, टार्गेट 36 आहे. टार्गेट फार मोठं नाही आहे, पण एक सन्मानजनक धावसंख्या आपण म्हणू शकतो या धावसंख्येला, जी उंबार्डे बने धावफलकावरती लावली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 26 होत्या, पण नंतरच्या 2 ओव्हरमध्ये केवळ 9 धावा आल्या. काय कमबॅक केलं मोहिलीने या इनिंगमध्ये. पण बघूया, 36 करायचे आहेत विजयासाठी. बॉलिंग मार्कवर पिंटेश. ओ टॉप ए झेलची शक्यता. फलंदाज बाद. रॉयल डेकवरती फलंदाज संतोष या ठिकाणी बाद होत आहेत आणि पहिलाच धक्का मैदानावरती मोहिली टीमला पहिल्या चेंडूवर. जेव्हा ते स्टुडिओमध्ये भेटले होते की बसल्या बसल्या सुचलं मला, आणि कधी काय सुचायला एखाद्या कवीला, एखाद्या गीतकाराला ते सांगता येत नाही. आणि असेच वेगवेगळ्या धाटणीतले गाणी आता या नवतरुणांना आवडतात. तर न्यू बॅटर मैदानावरती सुनील मात्र येत आहेत. बघूया, इथून पहिल्या बॉलवरती पहिला धक्का दिलाय. ओ चेंडू खाली राहिलाय. आज आपण हे वारंवार बघितलं या खेळपट्टीवरती. जर चेंडू तुम्ही संत गतीने हाताळला तर बाउन्स मिळत नाहीये, चेंडू उसळत नाहीये, चेंडू खाली राहतोय. पण टर्न चांगला आहे खेळपट्टीवरती. चेंडू कधी आतही येतो, बाहेरही निघतोय, आणि ज्या ज्या गोलंदाजांनी फिरकी गोलंदाजी केली त्यांना यश मिळाले. हा देखील सरळ गेलाय. मागचा चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये होता. चेंडू थोडासा दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी, आणखीन डॉट बॉल. 36 करायचे. टार्गेट जरी माफक वाटत असेल, छोटंसं वाटत असलं तरी या टार्गेटला मोठं बनवण्याचा काम मात्र इथे बॉलर जरूर करतील. ओ या चुका नाही करून चालणार. वाईट बॉलचा इशारा. आधीचे 2 चेंडू अप्रतिम होते. सुरुवात चांगली केली आहे. अवांतर धावा इथून येणं जर आल्या तर दबाव कमी होऊ शकतो प्रतिस्पर्धी संघावरती, आणि अकाउंट ओपन झाले अवांतरने, वाईट बॉलने. मैदानावरती आपण बघतायत मोहिलीचं. गोलंदाज पुन्हा एकदा पिंटेश. हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा टाकावा लागेल. आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग झालाय, आणि त्याच कारणास्तव पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केलाय. मी आधीच म्हटलं की या चुका टाळाव्या लागतील, कारण की जर तुम्ही 3 चेंडू अप्रतिम हाताळलेले आहेत, मग हे वाईट चेंडू टाकण्यामध्ये खरं तर काहीच अर्थ नसतो. मुद्दामून तुम्ही जरूर नाही करत, पण शेवटी कंट्रोल असणं गरजेचं आहे. ओहो, यावेळेस मात्र उडावलाय. गॅप मध्ये चेंडू पहिल्या टप्प्यात जाईल. सीमा पार येतोय हा चौकार. अजूनही विजयासाठी. यावरचे एकूण चेंडू आपण बघितले तर आतापर्यंत झालेले आहेत 4, आणि इथून आणखीन एक चांगला चेंडू. नाट्यमय स्थितीमध्ये आपण बघतायत हे षटक संपत असताना
पहिल्याच बॉलवरती विकेट. 2 डॉट, 2 वाईड, 1 चौकार आणि पुन्हा डॉट. हा चेंडू एज स्लिम मिड ऑफला येतोय. 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकातील पहिल्या षटकाच्या अंती आपण बघतोय 7 धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 7, त्यामध्ये 2 चेंडू वाईड होते आणि अशा प्रकारे आपण बघताय ते षटक संपलंय. आता 29 करायचे आहेत आणि त्या देखील 18 बॉलमध्ये 29 करण्यासाठी 9.67 ही धावांची आवश्यक गती राखावी लागेल. 1 विकेट गमावलाय. फलंदाज काना गोंधळे बाद झाले शून्यावरती. मैदानावरती आपण बघताय आता बॅटिंग करत असताना संतोष अंबारे आणि सुनील म्हात्रे. बॉलिंग मार्कवर न्यू बॉलर जीतू येत आहेत. छोट्या उंचीचे जीतू बघूया गोलंदाजी कशी करतायत. फिल्डिंग मध्ये आता चेंजेस, कारण आता जे बंधन होतं पॉवर प्ले मध्ये ते पूर्णपणे आता हटलेले आहे आणि त्यामुळे आता फिल्डिंग तुम्हाला जास्तीत जास्त डीप मध्ये. एक क्षेत्ररक्षक तुम्हाला डीप पॉइंटला दिसतोय, एक लॉंग ऑफला, एक मिड विकेटला आणि एक आपण बघतायत काऊ कॉर्नरला. अशी फिल्डिंगची रचना. इनफिल्डमध्ये 30 यार्डमध्ये शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे आणि एक क्षेत्ररक्षक आता डीप स्क्वेअर लेगला पाठवला आहे आणि ऑफसाईडला आपण बघताय शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आहे आणि शॉर्ट कव्हर. गोलंदाज जीतू. हा चेंडू अलंग द ग्राउंड गेलाय. लॉंग ऑनला तिथे जगलिंग करत होते. सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये चेंडू पकडलाय. तोपर्यंत 2 धावा येत आहेत आणि यानंतर द्वितीय फेरीला प्रारंभ होईल. उंबर्डे ए वर्सेस जय जलेश्वर वाडेकर 40+. दोन्ही टीमच्या कॅप्टननी येऊन थांबायचं आहे. तर जीतू पुन्हा एकदा. ओहो, फलंदाज त्या ठिकाणी. बघूया काय घडलं. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असणार आहे. आम्हाला सूरज दाखवतील काय घडलं होतं. का तर लक्षात आलं नाही लवकर, कारण आपण बघतोय कॉमेंट्री बॉक्स अगदी पंचांच्या एकदम मागे विकेटच्या, त्यामुळे अंपायर समोर असल्याकडे आम्हाला काही जे क्षण घडतात ते व्यवस्थित दिसत नाही, पण आम्हाला आमचे सूरज या ठिकाणी दाखवत आहेत. आणि बघा लेग स्टंप मध्ये जाऊन धडकला चेंडू आणि अशा प्रकारे आपण बघतायत तर न्यू बॅटर मैदानावरती संतोष शिंगोळे येत आहेत. यावेळेस संघनायक आहेत आणि संतोष शिंगोळे जे आयोजकाच्या भूमिकेत आपण त्यांना बघतायत. फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे आणि आता ते इन ॲक्शन मध्ये त्यांच्या टीमला, संपूर्ण टीमला शक्तिवंत दादा भोईर यांच्याकडे प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. पुढे आले कव्हरच्या दिशेने. लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडूला थांबवलंय पण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये नाही पकडता आला, पण 2 धावा इथून पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली. ती म्हणजे आपण बघतायत 11 या धावसंख्येवरती. टार्गेट अजूनही दूर आहे. बघा अजूनही इथून 25 धावा करायच्या आहेत आणि 15 चेंडूमध्ये 14 चेंडूमध्ये. हा चेंडू ऑन साइडला वळवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक लॉंगर वर येत आहेत आणि दुसरी धाव ही इथे पूर्ण. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये, चांगला तालमेळ आपण बघतायत. एका बाजूला संतोष शिंगोळे, दुसऱ्या बाजूला संतोष अंबारे, असे 2 संतोष मैदानामध्ये खेळत आहेत. तर 13 बॉल 23 ची गरज आहे विजयासाठी. ओहो, काय फटका आहे बघा. शफल झाले होते, अगदी पायावरती फुल टॉस मिळाला. पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. चौकार.
पूर्ण काय रनिंग बिटवीन द विकेट आहे बघा. इथे थ्रो कुठे गेलाय आणि काय घडलंय बघा. 3 धावा येत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 20 धावा झाल्यात. उर्वरित इक्वेशन आता इथून 16 करायचे आहे. संजय आहेत बॉलिंग मार्कवर. 11 चेंडू 16 धावा करायचे आहेत. हो हा चेंडू यावेळेस अलंग द ग्राउंड मिड विकेटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि कौतुक करेन मी बघा. 40+ खेळाडू धावतात का प्रश्न पडलाय. अगदी दुसऱ्या बॉलवर संतोष अंबारे ओपनिंगला आल्यात आणि संतोष शिंगोळे देखील येऊन बराच वेळ झालाय. त्यांनी 5 चेंडू फेस केल्यात पण दोघेही सिंगल्स रूपात डबलमध्ये करताना अजिबात परवा करत नाही आणि भरपूर दमछाकही जरूर होते त्यांची. पण विजय हवाय आणि या विजयासाठी धावावं लागेल. आज योगेश पंजे यांचा इंटरव्ह्यू आपण सकाळी घेतला. तेही भरपूर दमले होते. इथे हा चेंडू लॉंगॉनला. यावेळेस मात्र बघा लालच बुरी बला है क्या. आणि इथून रन काय 2 पूर्ण. अंपायर स्क्वेअरचे काय ते सांगतात शॉर्ट रनचा इशारा आहे. काय एक शॉर्ट आहे ना. हा शॉर्टचा सिग्नल म्हणजे इतकी मेहनत केली पण वाया गेली. आणि बघा संतोष अंबारे चित्याच्या वेगाने धावतायत. क्या बात आहे. चेक करा त्यांचा आयडी वगैरे चेक करा. 40 ओलांडले का बघा जरा. मला ते 17-18 वर्षाचे वाटतात. ज्या पद्धतीने धावतायत. स्वतः तर धावतायत. संतोष शिंगोळे नाही सांगतायत धावा. भाग अर्जुन भाग. ओ हा चेंडू इथून 22 रुपयांनी धाव येते. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली ती आपण बघतायत 24 आणि आता विजयासाठी इथून 12 करायचे आहेत. 8 बॉलमध्ये 12 करायचे आहेत. मॅच अजूनही बघा बॅलन्स आहे. काही घडू शकते मॅचमध्ये. कोणीही जिंकू शकतो. दोघांना समान संधी आहे. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने हलक्याताने एका आता दुसरी धाव आणि बघा काय घडतं. इथून उंबरडेच्या खरं तर फिल्डिंगची परीक्षा घेत आहेत आणि इथे फायनली बाद होत आहेत. लालच बुरी वाला होतीये. अति तिथे माती पण भरपूर मेहनत केली. टाळा व्हायला हव्या संतोष अंबारे यांच्यासाठी. त्यांनी धावून धावून अक्षरशः इथे दमवलं विरोधी संघाच्या फिल्डरला आणि बघा किती वरती बाद झालं. या धावसंख्येमध्ये त्यांचं योगदान आपण बघितलं तर आहे. किती धावांचं आम्हाला सांगतील. त्यांनी 5 धावा केल्यात पण ते धावले कुणासाठी. संतोष शिंगोळ्यांच्या धावांसाठी आणि संघाच्या धावांसाठी धावले. काय योगदान आहे. कमिटमेंट. असंही योगदान क्रिकेटमध्ये असतं. धावा जरी सलामीला आले फार नशील केल्या तरीही रनिंग बिटवीन द विकेट बघा. या ज्या तुम्ही 3 दुहेरी धावा बघतायत संतोष शिंगोळे यांच्या समोर एकूण 10 करायचे आहेत. 7 बॉलमध्ये 7-10. हो आत आणलाय चेंडू. येतोय डॉट बॉल. ओव्हर समाप्तीची घोषणा. तिसरं षटक संपलंय. 6 बॉलमध्ये 10 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. न्यू बॅटर मैदानात एंटर झाल्यात. काशीनाथ गोंधळी मैदानात येत आहेत. पण बघूया येणारे चेंडू 6 आणि करायचे आहेत 10 धावा. मागच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी अप्रतिम राहिली. 12-19 पाहिजे होत्या पण त्या ओव्हरमध्ये 9 आल्या आणि 10 शिल्लक राहिल्यात शेवटच्या ओव्हरमध्ये. फिल्डिंग लगेच लावा. जास्त वेळ घेऊ नका प्लीज.
तर बॉलिंग मार्कवर आनंद येत आहेत. आनंद पंजे या ठिकाणी आपण बघताय आता शेवटचं षटक घेऊन येत आहेत. 10 धावांची गरज आहे. 10 धावा होण्यापासून त्यांना रोखायचे आहेत. तर दुसऱ्या बाजूला 10 धावा विजयासाठी हव्यात मोहिली टीमला. 6 बॉलमध्ये कंपल्सरी चेसिंग आहे. स्वीप केलाय, पहिलाच बॉल पाठवलाय अलंग द ग्राउंड, सीमारेषे बाहेर, चौकार. साठी पुढची टीम उंबरडे आणि मंगेश इलेव्हन वाडेकर दोन्ही टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर या. ही मॅच संपाच्या मार्गावरती आहे कारण आता 5 चेंडू शिल्लक आहेत आणि या 5 चेंडूमध्ये 6 करायचे आहेत. पहिलाच बॉल बॉडी लाईनच्या बाहेर पडवलाय काशीनाथ गोंधळे यांनी. यावेळेसा स्क्वेअर ऑफ द विकेट. पहिली धाव वेगाने संतोष शिंगोळे निघाले तिकडनं. याच पुन्हा एकदा वन. आता या शॉर्ट धावा आहेत ना नंतर मागात पडतात बघा. मला आठवतंय 2017ची गोष्ट, संदर्भ सागावमध्ये मॅच होती. एक धाव शॉर्ट काढली आणि फायनल त्यांनी हरली होती तर एका धावेसाठी. असे किस्से भरपूर आहेत. इथून 2 धावा त्यांनी 2 वेळा पूर्ण केल्या, पूर्ण नाही अपूर्ण होत्या आणि त्यामुळे एकच धाव. ना अंपायर बघा डोळ्यात तेल टाकून काम करतात आमचे अंपायर. एकदम तीक्ष्ण नजर आहे. बलवान दळवी, ऋतिक गोणे आणि राकेश खेणे असे 3 अंपायर. तर सिंगल येईल 4 बॉलमध्ये. आता 5 4 बॉलमध्ये 5 या ठिकाणी करायचे विजयासाठी. आनंद ऑन साइडला स्क्वेअर लेगला पहिली धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे पूर्ण होतोय आणि ओव्हर थ्रो झालाय आणि संतोष शिंगोळे यांची धावांची भूक बघा किती आहे. बघा 3 धावा अजिबात दमत नाहीत. बघा जिथे संधी मिळते तिथे धावतायत. दुसरा एखादा कोणी असता रेग्युलरचा प्लेअर जाऊ दे बाबा जास्त दम लागतो, आपण मॅच मध्ये आहोत, प्रयत्न करू. आता ते इक्वेशन बघा 3 बॉल 2. इथून आनंद पंचेने जर हा चेंडू डॉट फेकला, विकेट जर घेतली तर या मॅच मध्ये एक वेगळीच रंगत निर्माण होऊ शकते. पण 3 बॉल आहेत आणि 2 करायचे आहेत. मागच्या बॉलवरती 3 धावा आल्या आणि सामना आणखीन सोपा झाला मोहिलीसाठी. बॅटचे चेंडू पॉइंटला, स्कोर लेवल झालाय पण एका धावेची आता गरज आहे आणि 2 बॉलमध्ये ही 1 धाव करावीच लागेल. बघूया मॅच काही घडू शकतं. इथून आनंद पंजेने पुढचा चेंडू जर चांगला हाताळला तर मजा येईल. बघूया काय घडते. 2 बॉल 1, एका धावेची गरज आहे मोहिलीला. फिल्डिंग अम्ब्रेला स्टाईल मध्ये सगळे फिल्डर जवळ आलेत आणि विजयी चौकार. सामना जिंकला मोहिलीने. त्यांचं अभिनंदन. 8 लाख उंबरडेबा.